आज डोंबिवली MIDC फेज 2मध्ये गुलाबी रस्ता एक झाला होता. त्याबद्दल आमचं एवढंच म्हणणं आहे की आता हे दरवेळी 2-2, 4-4 महिन्याने अशा घटना होतात. त्यामुळे कधी हिरवा पाऊस, कधी काळे ठिपके, कधी स्फोट. त्यामुळे कायमस्वरूपी निर्णय का घेत नाही शासन? आणि मंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधी नुसते आश्वासन देतात की इथनं आम्ही अति धोक्याच्या कंपन्या हटवतो, पण काय हटल्या जात नाही. त्यामुळे हा प्रश्न कायमचा सोडवायचा आहे की नाही कोणाला, नाहीतर इथले लोक ह्याबद्दल काहीतरी ठोस कारवाई करतील किंवा आंदोलन करतील. हा जे रस्ता आहे ना, MIDCमध्ये आजपर्यंत 60 वर्षानंतर गटर बनवायला घेतलेले. त्या 2020मध्ये ही गटर बनवताना तिथे चेंबर फुटलेला आणि तो कलरचं पाणी त्या मातीत गेलेलं आणि तेव्हा परत ते प्रदूषण झाले म्हणून सगळे ते बातमी झालेली म्हणून आपले मुख्यमंत्री साहेबच्या वेळेस जे होते ते आलेले ते पाहणी करायला. आता परत त्यावेळेस जे मुख्यमंत्री आले म्हणून ते काम बंद केलेलं आहे MIDCने गटर बनवायचं. आता परत त्या मेन रोडचं झालेलं आहे काम. आतमधल्या गल्लीमध्ये त्या कॉर्नरमध्ये ते माती काढायला घेतली त्यांनी गटर बनवायला. मग परत तिथे आता तीच माती, जे कॉर्नरची माती आहे ती परत आता बाहेर आली आणि ते आता हे लोक डंपरमध्ये घेऊन बाहेर चालले. ह्याच्यात जे ते माती आहे ती कलर माती जे पहिले झालेली आहे 2020मध्ये जे कलर पाणी आलेलं तेच पाणी अजून त्या कॉर्नरवर जमिनीमध्ये जे गेलेलं ते आता ती माती बाहेर काढली म्हणून ते परत बाहेर आले आहे. आणि याच्यात ते जे आता हार्मफुलसारखं त्याच्यात काही नाही. ते कलर आपण जे तोंडावर आपण होळीमध्ये लावतो गुलाबी कलर रोडामेन, तोच कलर येतो.